मित्रांनो नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी आणि आपण पाहतात आकार डिजिनवरचा विशेष कार्यक्रम सॅटर्डे क्लब. तुम्ही म्हणाल किती चिवट माणूस आहे आला परत. ज्या विषयाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये, ज्या विषयावरच्या व्हिडिओजना व्ह्यूज मिळत नाहीये, ते विषय त्यावरचे व्हिडिओज घेऊन हा बाबा काय येतोय परत परत. खरं आहे तुमचं म्हणणं, कारण तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायला आवडतं तर उबाटा, विश्वप्रवक्ते, शरद पवार, आदित्य ठाकरे हे आहेतच आपले नेहमीचे यशस्वी कलाकार, ज्यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींवर मी बोलत असतोच. पण हे ऐकून मराठी माणसाचं पोट भरतं का? आता जे आमचे निवृत्त जीवन जगणारे प्रेक्षक आहेत 55 ते 75 या वयोगटातले काका, मामा, मावशा, त्यांच्यासाठी मी, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी हे सगळे विरंगुळ्याची साधनं आहोत. अनेकांना आमच्या या विश्लेषणांमधून राजकारण समजू लागले, तर काहींना वेगळ्या चष्म्यातून या सगळ्या सिनेरिओकडे पाहता येऊ लागले. पण एक मोठा वर्ग आहे जो आता 20, 22, 25 वर्षांचा आहे. कदाचित आमच्या ज्येष्ठ नागरिक प्रेक्षक वर्गाची नातवंडही असू शकतात या वयोगटात. या तरुणाईला आपलं आयुष्य जगत असताना कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडू नये, यासाठीही मी एक वेगळी धडपड करतोय. सॅटर्डे क्लब हा उपक्रम मराठी तरुणाईला उद्योगधंद्यांकडे वळवण्याचा एक प्रयत्न आहे. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांच्या मांदियाळीत किर्लोस्कर, चितळे, दांडेकर अशी काही नावं वगळली तर मराठी माणूस कुठे आहे? उद्योगातही मराठी ठसा उमटावा यासाठी जुजबी प्रेरणा आणि काहीशी तांत्रिक माहिती मी या सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून देत असतो. या उपक्रमामुळे मराठीतले अंबानी, अदानी घडतील असा माझा दावा नाही आहे, पण नोकरी व्यतिरिक्त इतरही मार्ग आहेत, वाटा आहेत, ज्या आपण मराठी माणसांनी चोखाळाव्यात, ही एवढीच माफक अपेक्षा आहे माझी. म्हणून हा सगळा खटाटो. आमचे सहकारी प्रसिद्ध लेखक डॉक्टर गिरीश वालावलकर दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करून लिखाण करतात आणि त्यावर आधारित हा एपिसोड मी सादर करत असतो. या उपक्रमाची उपयुक्तता आज नाही तर उद्या आमच्या प्रेक्षकांना समजेल, उमजेल, पटेल आणि त्यातून एखादा वडापावचा धंदा जरी आमच्या मराठी बांधवांना उभा केला तरी या सगळ्या प्रयत्नांचं सार्थक झालं असं मी म्हणेन. असो, आज सॅटर्डे क्लबमध्ये नवीन काय तर दिवाळीच्या सुट्ट्या किंवा नाताळच्या सुट्ट्या आणि नंतर उन्हाळ्यातल्या सुट्ट्या. त्या सुट्ट्यांमध्ये एकतर आपण आपल्या गावी तरी जातो किंवा पर्यटनाला तरी. पर्यटन हा एक असा व्यवसाय आहे जो दिसायला गुंतागुंतीचा आणि जोखीम जबाबदारीचा असला तरी त्यातून चांगला नफाही कमवता येतो. त्यामुळे आज आपण पर्यटन व्यवसाय कसा करता येतो यावर बोलणार आहोत. सगळ्यात आधी पर्यटन म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न. आपलं राहतं घर किंवा गाव यापासून थोड्या काळासाठी बाजूला होऊन इतरत्र जाणं म्हणजे प्रवास किंवा पर्यटन. प्रवासामागे सर्वसामान्यपणे व्यावसायिक कामं, कौटुंबिक किंवा सामाजिक समारंभ किंवा केवळ सुट्टी घेऊन निखळ आनंद उपभोगणं यासारखी कारणं असतात. प्रवासासाठी आपण दुसऱ्या एखाद्या जवळच्या गावात, देशातल्या दूरवरच्या शहरात किंवा परदेशात जातो. तेव्हा प्रवासाकरिता आवश्यक ते वाहन, दुसऱ्या शहरात खाण्याची व राहण्याची व्यवस्था, त्या गावात जाण्याचं आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तिथे वाहतुकीचं साधन आणि त्या शहराची आवश्यक ती माहिती उपलब्ध असणं अनिवार्य असतं. आपल्या प्रवासासाठी आवश्यक अशा सर्व सेवा आणि सुविधा योग्य शुल्क आकारून व्यावसायिक तत्वावर उपलब्ध करून देण्याचं काम पर्यटन कंपनी करते. विमान, रेल्वे व खाजगी प्रवासी गाड्या यासारखी वाहतूक व्यवस्था, राहण्यासाठी हॉटेल्स, करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, त्या शहरांची माहिती देणारे टुरिस्ट गाईड्स, परकीय चलन देणाऱ्या बँका, खाद्यसेवा देणारी उपहारगृह या सर्वांचा समन्वय साधून पर्यटकांचा प्रवास सुखकारक आणि सुफल करणं हे पर्यटन कंपनीकडून अपेक्षित असतं. पर्यटन उद्योग हा संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. गेल्या वर्षी पर्यटन उद्योगामधून जगभरात जवळपास 6 करोड कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. 6 करोड कोटी. आज जगातल्या जवळपास 31 कोटी लोकांच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय हे पर्यटन उद्योगाशी थेट निगडीत आहे. यावरून जगात असलेलं या उद्योगाचं स्थान आणि महत्त्व स्पष्ट होतं. भारतामध्ये गेल्या काही वर्षात पर्यटन उद्योग वेगाने उदयाला आलेला आहे. गेल्या वर्षी पर्यटन उद्योगातून भारताला जवळपास 2 लाख कोटी रुपये इतकं उत्पन्न मिळालं. 2029 पर्यंत ते प्रतिवर्षी 36 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. थॉमस कुक या ब्रिटनमधील एका धडपड्या तरुणानं लेस्टरपासून लॉकबर्गपर्यंत एक सामुदायिक सहल आयोजित केली. या सहलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाकडून एक ठराविक शुल्क घेऊन त्या शुल्कामध्ये त्यांना वाहतूक, राहण्याची व्यवस्था, जेवणखाण आणि प्रवासादरम्यान काही करमणुकीचे कार्यक्रम पुरवण्याचा प्रस्ताव दिला.
लोकांना या अभिनव प्रस्तावाविषयी कुतूहल वाटलं. साधारण 550 लोक या सहलीत सहभागी झाले. या सहलीचं नियोजन उत्तम प्रकारे केलं असल्यामुळे त्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी तो एक आनंददायक अनुभव ठरला. तसंच जर त्यांनी ती सहल वैयक्तिकरित्या केली असती तर त्यांना थॉमस कुकला दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक खर्च आला असता आणि सहलीचं नियोजन करण्यात त्यांची शक्ती आणि वेळ वाया गेला असता हे सुद्धा सहलीला गेलेल्या लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने थॉमस कुकला अशा अजून काही सहली आयोजित करण्याची विनंती केली. चाणाक्ष थॉमस कुकने काय केलं, ती संधी ओळखली आणि त्याने अशा प्रकारच्या सहली आयोजित करण्यासाठी थॉमस कुक अँड सन्स नावाची एक कंपनी सुरू केली. या कंपनीला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आणि कंपनीची भरभराट सुरू झाली. म्हणूनच थॉमस कुक या उद्योजकाला जगातल्या आधुनिक पर्यटन व्यवसायाचा जनक मानलं जातं. भारतामधील पर्यटन उद्योगाची सुरुवात थॉमस कुकनेच केली. त्याने 1881 साली मुंबईमध्ये थॉमस कुक इंडिया ही कंपनी सुरू केली. त्यानंतर पुढची 139 वर्षे ही कंपनी भारतामध्ये कार्यरत होती. भारतातल्या 78 शहरांमध्ये या कंपनीच्या शाखा होत्या. 2019 साली काही अंतर्गत कारणाने आपले समभाग फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज या कंपनीला विकले थॉमस कुकने. कॉक्स अँड किंग्ज, SOTC ट्रॅव्हल्स यासारख्या बहुराष्ट्रीय तर राजस्थान टुरिझम, गोवा टुरिझम यासारख्या भारतीय कंपन्यांनी सुद्धा भारतीय पर्यटन क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. अलीकडे सुरू झालेल्या मेक माय ट्रिप किंवा यात्रा.com सारख्या पोर्टल्सनी पर्यटन उद्योगाला अधिक डिजिटल केलेलं आहे. या नव्या कंपन्यांना सुद्धा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. पर्यटन उद्योगात मराठी उद्योजकांनी सुद्धा स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. राजा राणी ट्रॅव्हल्सचे संस्थापक राजा पाटील आणि त्यांच्याच कुटुंबातून पुढे आलेले केसरी टूर्सचे केसरी पाटील आणि विना वर्ल्डच्या विना पाटील यांनी भारतीय पर्यटन उद्योगाला एक नवं परिमाण दिलेलं आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत भारतामध्ये सुट्टीत दुसऱ्या देशात किंवा देशातल्याच एखाद्या अनोळखी शहरात प्रवासाला जाण्याची कल्पना फारशी रुजली नव्हती. ती उच्च मध्यमवर्गीय आणि त्यापेक्षाही श्रीमंत लोकांची हौस आहे असं आपलं सगळे समजत होते, असं मानलं जाईल. कामानिमित्त शहरात राहणारे सर्वसामान्य लोक सणासुदीची सुट्टी मिळाली की आपल्या मूळ गावी जातात. स्वतःच्या मूळ गावी स्थायिक असणारी माणसं कधीतरी वेळ काढून जवळपासच्या गावातल्या एखाद्या नातेवाईकाकडे 2-4 दिवसासाठी राहायला जातात. पण गेल्या काही वर्षात परिस्थिती झपाट्यानं बदलत गेली. आज सुट्टी घेऊन प्रवास करणं हा समाजातल्या सर्वच आर्थिक स्तरातल्या तसेच शहरांप्रमाणेच निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे. त्यामुळे बऱ्याच पर्यटन कंपन्यांनी जिल्हा आणि तालुक्याच्या गावांमध्ये आपली कार्यालय सुरू केलेली आहेत. त्याचबरोबर छोट्या शहरातल्या आणि गावातल्या तरुणांनी स्वतःच्या छोट्या पर्यटन कंपन्या सुरू केलेल्या आहेत. या कंपन्या कधी एखाद्या मोठ्या कंपनीच्या सहकार्यानं तर कधी स्वतंत्रपणे सहली आयोजित करून स्वतःचा जम बसवत आहेत. यापूर्वी धार्मिक पर्यटन हाच भारतीय पर्यटन उद्योगाचा प्रमुख भाग होता, बॅकबोन होता म्हणा ना. त्यामध्ये सुद्धा अलीकडे लक्षणीय वाढ झालेली आहे. अलाहाबादमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला अलीकडच्या काही काळात काही वर्षात साधारण 7 ते 8 कोटी भाविक जमा होतात. हा जनसमुदाय जेव्हा आपण ड्रोनने शूटिंग करतो ना वरून आकाशातून, त्याचं आकारमान इतकं प्रचंड असतं त्या शूटचं. त्याचबरोबर आता भारतीय पर्यटक देशात आणि परदेशात सुद्धा मोठ्या संख्येने नियमितपणे जाऊ लागले. आपले लेखक डॉक्टर गिरीश वालावलकर अलीकडेच कामानिमित्त चीनमधल्या बाऊटाऊ नावाच्या गावी गेले होते. त्यांनी मला सांगितला हा किस्सा. तिथे भारतातून आलेल्या पर्यटकांचा एक जथ्था त्यांना भेटला. त्या गावामध्ये पर्यटकांनी पाहण्याजोगं काही विशेष नाही. म्हणून वालावलकरांनी त्या पर्यटकांना त्या गावात येण्याचं कारण विचारलं की इथे काय बघण्यासारखं नाही तर तुम्ही कशाला आला तिकडे. त्यावर ते म्हणाले चीनमधलं शांघाई, बीजिंग हे सगळं जी शहरं आहेत ती बघून झाली. ग्रेट वॉल ऑफ चायनासारखी प्रेक्षणीय स्थळं या पूर्वीच्या ट्रिपमध्ये पाहून झाली. म्हणून यावेळी ते छोटी छोटी गावं पाहण्यासाठी आलेत इंटिरियर चायनामध्ये. यावरून आज भारतीय पर्यटकांचा उत्साह किती मोठा आहे हे लक्षात येतं आपल्याला. परदेशी पर्यटकांना सुद्धा भारताबद्दल नेहमीच आकर्षण वाटत आलेलं आहे. ताजमहाल, पुरातन लेण्या, हिमालयाच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी परदेशी पर्यटक आता भारतात मोठ्या संख्येने येऊ लागलेत. त्यांच्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय हॉटेल शृंखलांनी जे हॉटेल्स आहेत, चेन्स ऑफ हॉटेल्स, जे अगदी लीलापासून सगळेच, त्या हॉटेल्सनी भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आपापली हॉटेल सुरू केली आहेत. आज भारतामध्ये पर्यटन क्षेत्रात 10,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झालेली आहे आणि ती वाढतेच आहे. पर्यटन उद्योग अनेक बाह्य घटकांवर अवलंबून असतो. कोविडसारखे संसर्गजन्य रोग, जगभरात होणारे दहशतवादी हल्ले,
त्या त्या देशातली राजकीय अस्थिरता या सगळ्या महत्त्वाच्या घटनांचे परिणाम पर्यटन उद्योगाला सातत्याने सोसावे लागतात, भोगावे लागतात. कधी कधी काही काळासाठी उद्योग मंदावतो किंवा जवळपास बंदच होतो. हा व्यवसाय काही भागात सीझनलही आहे. पण उत्साह, जल्लोष आणि समारंभ हा या उद्योगाचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच आलेलं संकट दूर होताच पर्यटन उद्योग पुन्हा बहरू लागतो. पुन्हा एकदा नव्याने उत्साहानं बाहेर पडलेले पर्यटक आणि त्यांच्या उत्साहाचं त्यांच्या आनंदात रूपांतर करणारे पर्यटन व्यावसायिक या सर्वांना सुखाची आणि यशाची नवी झळाळी देत पर्यटन उद्योग पुन्हा एकदा उजळून निघतो. तेव्हा अशा पर्यटन व्यवसायातही आपल्या मराठी तरुणांनी नशीब आजमावायला हरकत नाही. पुन्हा सल्ला दिलाय, बघा पटलं तर घ्या, करून पहा, केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.